नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेट नेट टेट एज्युमॉल या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आपण PYQs घेणार आहोत जे की तुमच्या सेट एक्झामला आलेले आहेत प्रिवियस इयरचे। त्याच्यामध्ये आपण चॅप्टर कोणता घेणार आहोत आजचा जो चॅप्टर आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग। लॉजिकल रिझनिंगचे PYQ आपण घेतले आहेत ऑलरेडी, डाटा इंटरप्रिटेशनचे PYQs घेतलेले आहेत ऑलरेडी आपण, आणि लॉजिकल रिझनिंगचे काही PYQs जे की आपण आज घेणार आहोत। ठीक आहे, तर काय दिलेलं बघा, लॉजिकल रिझनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक वापरून तुम्हाला उत्तरं काढायचे असतात आणि हा प्रश्न सेटला आलेले आहेत प्रिवियस इयरमध्ये। तेच क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, कशी आपली ॲक्युरेसी वाढवायची, कसं फास्ट जायचं हे आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत। काय दिलं पहिलं बघा, आपल्याला दोन्हीकडे क्वेश्चन घेतले आपण, इंग्लिशमध्ये पण घेतला आहे, मराठीमध्ये पण घेतला आहे। जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे त्यांनी इंग्लिश वाचा, ज्यांना मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे त्यांनी मराठी वाचा। ठीक आहे, काय दिलं, खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम लावा, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर। म्हणजे त्यांचं म्हणाल बघा, आता शब्द बघा, अर्थपूर्ण व तार्किक आणि मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर, हे जरा बरं वाटतं इंग्लिश। मिनिंगफुल लॉजिकल म्हणजे त्याला काहीतरी मिनिंग आहे आणि लॉजिक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्याला काय काही दिलेले आहेत खाली आपल्याला काही शब्द, ते तुम्ही सिक्वेन्स लावा। आता काय दिलं बघा, गवत, दही, दूध, गाय, लोणी। ठीक आहे, गवत, दही, दूध, गाय, लोणी। मग ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला की समजा गाईपासून दूध होतं आणि दुधापासून आपण लोणी किंवा दही आपल्याला मिळतं, काय असेल ते। मग याचा अर्थ सगळ्यात पहिले काय माहिती आहे का, सगळ्यात पहिले मित्रांनो इथं काय पाहिजे बघा, आता सगळ्यात पहिले गवत आणि गाय, गवत आणि गाय हे थोडं आपल्याला कन्फ्युजन आहे। ठीक आहे, गवत आणि गाय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आता मित्रांनो, की समजा काय सिस्टीम म्हणजे कशा कशा गोष्टी होत राहतात। ठीक आहे, मग आता काय माहिती आहे का, गाय काय करते मित्रांनो, गाय काय करते, सगळ्यात पहिले गाय येणार आहे, गवत येणार नाही। का बरं येणार नाही गवत, बघा गवत पहिले आल्यानंतर गाय खाते असं नाही, गाय गवत खाते, म्हणजे आपण एक सिक्वेन्स सुरू केला आहे लिहिण्याचा, बोलण्याचा। गाय गवत खाते, नंतर गाय दूध देते असं। मग सगळ्यात पहिले काय ना माहिती आहे का, गाय आणि गवत। आता गाय आणि गवत, 4 नंतर 1 नंबर कुठे आहे, 4 नंतर 1 नंबर इथं आहे। ठीक आहे, 4 इथं पण नंतर 3 नंबर, हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे, पर्याय क्रमांक हे झाला डी। आता बघा 4 नंतर 1 म्हणजे सगळ्यात पहिले गाय गवत खाते। ठीक आहे, गवतानंतर गाय दूध देते, 3 नंबर आला। 3 नंबर नंतर गाय दही, म्हणजे दुधाचं आपण दही तयार करतो आणि दह्यापासून आपण लोणी तयार करतो। म्हणजे 4 1 3 2 5 हा आपला सिक्वेन्स आहे। गाय गवत खाते, गाय गवत खाल्ल्यानंतर दूध देते, दूध दिल्यानंतर त्याचं दही होतं आणि दही झाल्यानंतर आपण त्याचं लोणी तयार करतो। ठीक आहे, आणि मग पुढचं अजून जर देऊ शकले असते ते तर म्हणले असते लोण्यापासून तूप तयार होतं। म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय दिलेली सिक्वेन्स आहे ती एकदम लॉजिकल पद्धतीनं आपण मांडलेली आहे। म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज सुद्धा पाहिजे ह्याच्यामध्ये, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये कशा प्रोसिजर होतात हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे। गाईपासून म्हणजे दुधापासून तूप, तुपापासून लोणी होतं का डायरेक्टली लोणी होतं का ताक होतं हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा, HJLN यांचे रूपांतर ILOR असे होते तर त्याच तत्वाने DFHJ यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल। बघा HJLN, बघा HJLN ला आपण कसं लिहिलं, म्हणजे ह्यांनी कसं लिहिलं माहिती का, ILOR असं लिहिलेलं आहे, तर त्याच तत्वाने DF, बघा DFHJ कसं होईल किंवा काय होणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। मग मला सांगा HJLN ILOR, आता H नंतर काय मित्रांनो, H ABCDEFGHI, H नंतर लगेच I आला, म्हणजे इथं 0 ने इन्क्रीमेंट झाली, म्हणजे काहीच वाढलेलं नाहीये। ठीक आहे, J नंतर कोण आला बघा, GHIJ, J नंतर कोण आहे, K नंतर L, म्हणजे बघा H नंतर पहिलं अक्षर समजा असं म्हणू शकतो आपण, पहिलं अक्षर, H नंतर बघा JKL दुसरं अक्षर, नंतर LMNO तिसरं अक्षर, +3 +2 इथं +1, आणि N नंतर R किती अक्षर आहे, NOPQR, N पासून R हे चौथं अक्षर आहे। म्हणजे अक्षर 1 2 3 4 मध्ये एका संख्येनं अक्षर वाढत जातात। आता D नंतर पहिलं अक्षर म्हणजे एक सोडून द्या, D नंतर E आलं मित्रांनो, इथं लगेच पहिलं म्हणजे D नंतरचं पहिलंच अक्षर E आलं। आता F नंतरचं दुसरं अक्षर ABCDEF, F नंतर G आणि H, म्हणजे EH पासून आपला आन्सर सुरुवात पाहिजे। आता मला सांगा इथे सगळ्यात पहिले बघा E आला, म्हणजे तुमचे पर्याय क्रमांक A आणि D कटले, का बरं, तिथं सुरुवात होती F पासून,
तुमचं उत्तर आहे ई पासून. म्हणजे तुम्हाला समजलं की माझं उत्तर ई, एच, बी आणि सी मध्येच आहे. नंतर ई नंतर एच आला, ई नंतर एच आला, जो की आहे आपला पर्याय क्रमांक बी. त्यामुळे सी आपला चुकलेला आहे. ठीक आहे. आता पुढचे काढून दाखवतो. तुम्ही जर म्हणत असाल तर पुढचे काढून दाखवतो. इथं एकचा गॅप म्हणजे वाढत गेला, इथे 2 ने वाढत गेला, 3 ने वाढत जाणार. एच नंतर ए बी सी डी ई एफ जी एच, एच नंतर तिसरं अक्षर एच, आय जे के, इथं पाहिजे के, आय जे के. आणि जे नंतर चौथा अक्षर जे, के एल एम, के एल एम एन, चौथा अक्षर. ठीक आहे. म्हणजे इथे एन पाहिजे. म्हणजे ई एच के एन, जे की आहे आपलं बी ऑप्शन. पूर्ण सोडवायची गरज नाही. तुम्ही 2 जरी सोडवले तरी तुमचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान प्रमाणात डॅश डॅश प्रमाणाचे आहे. किंवा पॅरट्स हॅव ग्रीन कलर. दिस स्टेटमेंट्स इज परसेप्शन, इन्फरन्स, कंपॅरिझन, इम्प्लिकेशन. मग हे काय माहिती का? प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष म्हणजे आपण डोळ्यानं बघितलेलं आहे की पोपटाचा रंग हिरवा आहे, हे 100% माहिती आहे आपल्याला, हे खरं आहे. अनुमान म्हणजे आपण गेस करतोय का? नाही करत. गेस आहे का? नाही. पोपटाचा रंग हिरवा माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. किंवा आंब्याचा समजा रस असतो किंवा आंब्याचा काय भगवा कलरचा असतो, म्हणजे रस जे निघतो तेवढा, किंवा थोडासा लालसर कलरचा असतो, ते फिक्स आहे त्या गोष्टी. ठीक आहे ना. किंवा कापसाचा रंग पांढरा आहे, हे प्रत्यक्ष आहे, हे माहिती गोष्ट आपल्याला, ही गोष्ट झालेली आहे किंवा ही गोष्ट घडते दैनंदिन. मग त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? प्रत्यक्ष, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो परसेप्शन. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा खूप वेळा सेट एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. दिसतंय का? हे थोडं जरा छोटं झालं, पण आपल्याला मग जागा सॉल्व्ह करायला राहिली नसते. ठीक आहे. खाली दिलेल्या विधानावर आधारित निष्कर्ष उचित आहेत का? किंवा आहेत. विधान 1 काय दिलं बघा आता? ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग. आता मी काय करतो बघा, हे डॉंकीसाठी डी छोटं काढतो, आणि हे सगळे डॉंकीज मित्रांनो काय आहेत? हे सगळे हार्ड वर्किंग आहेत. ठीक आहे. हार्ड वर्किंग आहेत. ऑल डॉंकीज बघा, हा डॉंकीजचा संच आहे आणि हा हार्ड वर्किंग म्हणजे सगळे डॉंकीज किंवा सर्व गाढव. बघा, सर्व गाढव, किंवा एक असं लिहिलं मी, सर्व गाढव हे कष्टाळू आहेत. हा आहे कष्टाळूचा संच. सॉरी, कष्टाळू. ठीक आहे. कष्टाळू आहे. नंतर काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. किंवा सम हार्डवर्किंग ॲनिमल्स आर ह्युमन बिईंग्स. आता हार्डवर्किंग म्हणजे काही काय आहेत? ह्युमन बिईंग्स आहेत. म्हणजे हे बघा, हे ह्युमन बिईंग्स आहेत, हे ह्युमन बिईंग्स आहेत. किंवा इथे काय म्हणू शकतो आपण? हे कोण आहेत? बघा, हे कोण आहेत? काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. दुसरं विधान काय? सम हार्डवर्किंग ॲनिमल आर ह्युमन. काही कष्टाळू प्राणी, हे कष्टाळूच आहे. काही कष्टाळू प्राणी कोण आहेत मित्रांनो? मानव आहेत. समजते का? आणि काही जे उरलेले, समजा हे एवढा पार्ट जो आहे तो काय असणार आहे? हा जो पार्ट आहे एवढा दिसतो तुम्हाला इथून एवढा, हा काय? कष्टाळू माणसांचा म्हणजे कष्टाळू आणि माणूस दोन्ही पण येते एवढ्या एरियामध्ये. खालचे काय आहेत? कष्टाळू नसतील, आळशी असतील किंवा काय असतील, ह्या खालच्या पार्टमध्ये आलं ते आपल्याला त्याचं काही घेणं नाही. ठीक आहे. आता मला सांगा, हे झाल्या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट काय दिली बघा आपल्याला मित्रांनो? हां, सॉरी, 2 गोष्टी झाल्या. आता कन्क्लुजन किंवा निष्कर्ष. सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग. बघा, सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग. मला सांगा, सम डॉंकीज हे पूर्ण डॉंकीज, त्याच्यातले बघा ऑल डॉंकीज आर हार्ड वर्किंग म्हणजेच काही सगळे डॉंकी हार्ड वर्किंग आहेत किंवा सर्व गाढव कष्टाळू आहेत. म्हणजेच काही गाढव कष्टाळू आहेत, काही गाढव कष्टाळू आहेत. ही स्टेटमेंट काय मित्रांनो? बरोबर आहे. सगळे पण कष्टाळू आहेत आणि त्यातले काही पण कष्टाळू आहेत, दोघांचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. सगळे कष्टाळू आहेत किंवा सम डॉंकीज आर हार्ड वर्किंग. दुसरं, सम डॉंकीज काय दिलं आपल्याला त्यांनी? सम डॉंकीज आर ह्युमन बिईंग्स. काही गाढव मानव आहेत. सम डॉंकीज, बघा, सम डॉंकीज आर ह्युमन बिईंग. आता मला सांगा, काही डॉंकी हे ह्युमन बिईंग आहे. हा डॉंकीचा संच आहे किंवा गाढवांचा संच आहे, हा मानवांचा संच आहे. ह्या दोघांचं कुठेही इंटरॅक्शन किंवा एकमेकांना ते कट करतायत का? दोघं एकमेकांना कुठेही कट करत नाही. त्यामुळं हे स्टेटमेंट मित्रांनो निष्कर्ष 2 चुकीचा आहे. मग पर्याय बघा, फक्त 1 बरोबर आहे का? तर पर्याय क्रमांक ए फक्त 1 पर्याय आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये काय आहे? 2 फक्त. तर तसं नाहीये, फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. मानवांचा आणि गाढवांचा संबंध नाही, ते एकमेकांना कुठेही टच होत नाहीत. त्यामुळं काही गाढव मानव आहेत हे स्टेटमेंट चुकीचं आहे. काही गाढव, बघा, गाढवांचा आणि मानवांचा हा जो संच आहे पूर्ण, हे दोघं एकमेकांना कुठेही टच होत नाही. त्यामुळं हे स्टेटमेंट दुसरं चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट किंवा पहिला ऑप्शन बरोबर आलेला आहे. ऑप्शन नंबर ए. समजतंय? लॉजिकल रिझनिंग, वेन डायग्रामचा क्वेश्चन आहे. परत वेन डायग्रामचाच क्वेश्चन. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनामधील संबंध बरोबर दर्शवते? ठीक आहे.
तीन संकल्पनामधील संबंध बरोबर दर्शवते. ठीक आहे. काय दिलं बघा आपल्याला, मुले विद्यार्थी मुली, मुले विद्यार्थी आणि मुली. मग मला सांगा आता विद्यार्थी आहेत, आता विद्यार्थी आहेत, मग मला सांगा हा पूर्ण संच येईल का नाही विद्यार्थी? हे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. हे काय आहेत सगळे मित्रांनो, हे सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी पूर्ण. मग ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, काही विद्यार्थी मुले असतील, काही विद्यार्थी मुली असतील. ठीक आहे. इथं लिहितो वाटलं असतं, इथं मुले इथं मुली. हा मुलांचा संच आहे, हा मुलींचा संच आहे. आता तुम्ही म्हणता उरलेले कोण आहे? मग काही विद्यार्थी कोण असतील, काही विद्यार्थी वयस्कर असतील, काही विद्यार्थी काय म्हणतो आपण त्यांना फक्त महिला असतील, काही विद्यार्थी पुरुष असतील, असे वेगवेगळे संच येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळं हा बघा काही काही विद्यार्थ्यांनी ह्याला टिक केलं असणार, याला कसं त्यांना वाटतं असेल ही मुलं, हे विद्यार्थी, हा विद्यार्थी, हे मुलं आणि हे मुली. पण मग तसं होत नाही ना. आता विद्यार्थी मुलं मुली असं थोडी असू शकतं. सगळे विद्यार्थी एकत्र येणार, सगळ्या विद्यार्थ्यांचा मोठा संच असणार आहे. विद्यार्थी म्हणजे मोठी संच असणार आहे तो. ठीक आहे. त्याला म्हणतो युनिव्हर्सल सेट म्हणतो आपण, युनिव्हर्सल सेट. मग हे विद्यार्थीमध्ये मुलं असतील, मुली असतील, अजून कोणी कोणी असतील. त्यामुळं पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. हे सगळा सेट झाला आपला विद्यार्थ्यांचा, आणि हे मुलं आहे आणि हे मुली आहेत. ठीक आहे. हे आहे मुलं किंवा आपण त्याला म्हणतो बॉईज, आणि हे म्हणतो त्याला लेडीज किंवा फिमेल. ठीक आहे. किंवा गर्ल्स, त्याला गर्ल्स म्हणू शकतो आपण. त्यामुळं ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग विल कंप्लीट द सिरीज. आता ही सिरीज कशी कंप्लीट होईल आपल्याला? 17 नंतर मित्रांनो काय दिलं बघा इथं, 17 नंतर 23, 23 नंतर 37, नंतर 53, नंतर पुढचं माहीत नाही. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हे मित्रांनो 17 नंतर 23, 17 23, 17 आणि 23 मध्ये किती फरक आहे? 17 आणि 6 23, 23 आणि 37, 7तनं 3 गेले 4, 3तनं 2 गेला 1, परत 13तनं 7 गेले 6, 5तनं 4 गेला 1. मग हे फरक आता इथं 8चा फरक आहे दोघांमध्ये, परत इथं फरक 2चा आला. म्हणजे असं काही समजत नाही, हे नेमकं सिक्वेन्स काही मॅच होत नाही. मग आता स्क्वेअर आहे का कोणी कोणाचे? तर स्क्वेअर पण नाही कोणी कोणाचे. स्क्वेअरच्या जवळपास आहे का कोणी? तर स्क्वेअरच्या जवळपास सुद्धा कुणी नाही आहे. मग नेमकं हे काय आहे? तर ह्याला थोडी मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं की कसं चुकू शकतं ते देखील दाखवलं. आता ह्याला वेगळी मेथड किंवा वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे सोडवावं लागणार आहे. तुम्ही जर ह्या संख्यांकडे नीट लक्ष देऊन बघितलं बारकाईनं तर मित्रांनो ह्या सर्व संख्या काय आहेत? ह्या सर्व संख्या आहेत मूळ संख्या. ह्या सर्व संख्या आहेत मूळ संख्या. तर मूळ संख्यांचं आपल्याला काय करायचं? ह्या मूळ संख्या ज्या आहेत म्हणजे काय? अशा संख्या की त्या संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येनं भाग जातो. समजा 5 घेतली, 5ला कशाने भाग जातो रे? 5नंच. 3 घेतलं, 3ला कशाने भाग जातो रे? 3 घेतलं. 6 घेतलं, 6ला कशाने भाग जातो? फक्त 6ने जातो का? नाही जात. 6ला 3ने पण जातो, 2ने पण जातो. त्यामुळे 6 ही मूळ संख्या नाही. मग मूळ संख्या म्हणजे काय? त्याच संख्येने भाग जाणे. मग 17, 23, 34, 53 ह्या मूळ संख्या आहेत. मग त्याच्या पुढची मूळ संख्या पाहिजे. मग 53च्या पुढचे सगळे ऑप्शन आहेत. म्हणजे मग आता पुढं कसं सॉल्व्ह करायचं? आता मित्रांनो बघा 17 नंतर येणारी मूळ संख्या मला सांगा. 18 मूळ संख्या आहे का? नाही आहे. 19 मूळ संख्या आहे का? 17 नंतर येतं 19, 19 नंतर 20 मूळ नाही, 21 मूळ नाही, 22 मूळ नाही, 23 संख्या आली. ठीक आहे. 23 म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये मित्रांनो एक संख्या बसलेली आहे. ठीक आहे. 23 नंतर 24 मूळ संख्या नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही. 27 का बरं नाही? 9 27. 28 नाही, 29 आहे का? 29 आहे. 30 नाहीये, 31 आहे का? 31 आहे. 32 नाहीये मूळ संख्या, 33 पण मूळ संख्या नाहीये, 34 नाहीये, 35 नाही, 36 नाही, 37 डायरेक्टली त्यांनी त्यांचं दिलेलं आहे. म्हणजे या दोघांच्या मध्ये 2 मूळ संख्या आलेल्या आहेत. दोघांच्या मध्ये वाटलं सिद्ध तो जागा पूर्ण नाही आपल्याला. 17, 19, 23, 29, 31, 37 ह्या 2 संख्या दोघांच्या मध्ये आल्या, एक संख्या दोघांच्या मध्ये आली. ठीक आहे. नंतर 37 नंतर मूळ संख्या. आता मला वाटतं हे एक मूळ संख्या आली, 2 आली. पुढच्या 3 मूळ संख्येनंतर चौथी संख्या लिहायची आपल्याला. आता बघा 38 मूळ संख्या आहे का? नाहीये. 39 नाहीये, 33, 39, 40 नाहीये, 41 आहे का? 41 मूळ संख्या आहे. 42 आहे का? नाहीये. 43 आहे का? 43, 21 दुने 42, 43 आहे का? 43 कोणत्या पाड्यामध्ये आहे का? 43 पण नाहीये. 43 म्हणजे मूळ संख्या आहे. 43 मूळ संख्या आहे. 44, 45 नाहीये. 46 पण नाही. 47 आहे. 47 आहे.
नंतर 48 मूळ संख्या नाही, 49 पण नाहीये. का बरं? 7 7 49, 50 नाहीये, 51 नाहीये, 52 नाहीये. मूळ संख्या पुढची मित्रांनो आली 53 वाली. म्हणजे याचा अर्थ पहिल्या दोन संख्यामध्ये एक मूळ संख्या आली, नंतरच्या दोन संख्यामध्ये दोन मूळ संख्या आल्या, नंतरच्या 37 आणि 53 मध्ये 3 मूळ संख्या आल्या. आता इथं मित्रांनो 4 मूळ संख्या पाहिजे. 4 मूळ संख्यानंतर जे येणार आहे ते आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता 53 नंतर 54 मूळ संख्या आहे का? नाहीये. 55 नाहीये, 56 नाहीये, 57 पण नाहीये. 57 काही काही विद्यार्थी लिहू शकतात. 57 का बरं नाहीये? 19चा पाडा जर म्हटला 19 त्रिक 57, 57 नाही, 58 नाही, 59, 59 आहे. 59 मूळ संख्या आहे, कशातच नाहीये. 60 नाहीये, 61, 61 पण मूळ संख्या आहे. 62 नाहीये, 63 नाहीये, 64 नाहीये, 65 नाहीये, 66, 67 मूळ संख्या नाही, सॉरी आहे, भाग जात नाही समजा. 68 मूळ संख्या नाही, 69 नाहीये, 23 त्रिक 69, 70, 71, 71 नाही, मूळ संख्या आहे, भाग जात नाही. 72 जातो भाग, 73ला भाग जात नाही. मग उत्तर आलं मित्रांनो आपलं इथं 73. 73 हे आपलं उत्तर असणार आहे. कारण पहिल्या दोघांमध्ये एक सोडून दिला, 2 सोडून दिले, 3 संख्या सोडल्या, 4 संख्या सोडल्यानंतर जे असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक सी. आपलं उत्तर 73 आलेलं आहे. 73 आलेलं आहे. समजलं? म्हणजे मूळ संख्यांचा संच आहे आणि प्रत्येक मूळ संख्यामध्ये एक एक न गॅप वाढत गेलेला आहे. इथं 1चा गॅप, 2चा गॅप, 3चा गॅप, 4चा गॅप आणि 5वी संख्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता पर्याय पूर्ण श्रेणी करेल? पर्याय दिले आपल्याला बघा. ना लिहून घेतो इथे व्यवस्थित. EGIK NP इथं माहित नाही काय आहे आणि इथं AC, इथं AC आहे. आता मी काय करतो माहिती मित्रांनो, लक्षात ठेवा. काय करतो मी? E नंतर I घेतो, I नंतर N घेतो. सगळ्यांचं पहिलं पद घेऊया. ABCDE, E नंतर FGHI, 4 नंतर बघा, 4 नंतर पहिलं पद आले. ठीक आहे. E आणि I मध्ये +4चा गॅप आहे. ABCDE FGHI 4 नंबरचं अक्षर, I नंतर I, JKLMN 5 नंबरचं अक्षर, 5चा गॅप आहे मित्रांनो. मग इथं कितीचा गॅप असणार बरं? इथं 6चा गॅप असणार आहे. इथं पहिल्या संख्येमध्ये 6चा गॅप म्हणजे 6व्या नंबरचं अक्षर पाहिजे. N नंतरचं N OPQRST म्हणजे आपलं इथं असणार आहे टी नावाचं आपलं पहिलं पद असणार आहे. ठीक आहे. नंतर इथं कितीचा गॅप असणार आहे? टी आणि ए मध्ये गॅप असणार आहे, 7चा गॅप पाहिजे. म्हणजे आपली सिक्वेन्स बरोबर येते का चेक करायचं आपल्याला. टी नंतर ST UVWXYZ आणि ए 7चा गॅप आहे जो की आपला भरलेला आहे. ठीक आहे. समजलं? आता जी आणि केचा GKP पुढचा आपला अक्षर आणि नंतर सी. आता बघा जी नंतर ABCDEFG HIJK परत कोणता? 4चा गॅप आहे किंवा 4 नंबरचा अक्षर आहे. गॅप नाही म्हणू शकत आपण, 4 नंबरचा अक्षर आहे. के नंतर KLMNOP 5 नंबरचं अक्षर आहे. P QRSTUV 5 नंबरचं अक्षर आहे जे की आहे V आणि V नंतर STUV WXYZABC 7 नंबर. इथं 6चा गॅप आहे, 6व्या नंबरचं 7 नंबरचं. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे TV. पर्याय क्रमांक B TV. प्रत्येकाचं मी पहिलं पद घेतलं, त्यांच्यातला गॅप मित्रांनो एक न वाढत गेलाय. पहिले दोघांचा गॅप आहे 4चा, नंतर दोघांचा गॅप 5चा, नंतर दोघांचा 6चा, नंतर दोघांचा 7चा. असा एक न गॅप वाढत गेलेला आहे, जेणेकरून आपल्याला ही TV हे शब्द किंवा अक्षर भेटलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. एका सांकेतिक भाषेत चेन्नई हा शब्द असा लिहिला जातो. बघा CHE, चेन्नई नाही, चेन्नई, CHENAI, चेन्नई. आता कसा लिहितो माहिती का शब्द हा? बघा 49615210. आता इथे किती अक्षर आहेत? 6 अक्षर आहे. इथे शब्द बघा 1 2 3 4 6 अक्षर आहे. इथं संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. इथं 8 संख्या, इथं 6 अक्षर आहेत, इथं 8 संख्या आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो इथं काहीतरी गडबड आहे. आता मला सांगा सी हे अक्षर ABCD मध्ये किती नंबरला आहे बरं? 3 नंबरला ABC. पण त्यांनी काय दिलं इथं? 4 दिलेला आहे. म्हणजे ABCDतलं तुमचं अक्षर आहे त्याच्यानंतरचा ABCD मध्ये तुमचं जे नंबर आहे, सीचा नंबर किती आहे? 3रा.
पण आपल्याला उत्तर लिहिताना त्याच्या +1 करून लिहायचं आहे, असं मला इथं दिसतंय गणित. मग तसं दिसतंय का बघूया. एच नंतर ABCDEFGH, एच नंतर ABCDEFGH 8 नंबरचं अक्षर आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवा. 9 नंबर आहे का रे, दिलेला आहे 9 नंबर. म्हणजे याचा अर्थ ह्यांनी काय केलं माहिती का, ABCD मधलं तुमचं जे प्रॉपर नंबर आहे त्या नंबरमध्ये 1 ॲड केला की तुमचं ही सिक्वेन्स तयार झालेली आहे, असं आहे. आता ई साठी बघा, ABCDE 5 नंबरचं ABCD मध्ये आणि यांनी दिले 6 नंबर, म्हणजे याचा अर्थ ++1 करत गेले. एन आहे, एम किती नंबर आहे मित्रांनो, 13 नंबर आहे. एन आहे 14 नंबर, 14 नंबरचा पुढचा नंबर म्हणजे 15 दिलाय का, 15 बघा 15 पण दिलेला आहे. म्हणजे एक अक्षर वाढवत जायचे. मग हे आपल्याला सॉल्व्ह करायचं बसायचं नाही, ह्याचं काही घेणं नाही आपल्याला सिरीज समजली नेमकी कशी आहे. आपल्याला उत्तर काढायचं आहे सांगलीचं, आपल्याला उत्तर काढायचं आहे मित्रांनो सांगली, SANGLI ह्या शब्दाचं उत्तर काढायचं आहे. आता एस कितव्या नंबरला आहे बघा, एम तुम्हाला माहिती आहे, एम कितव्या नंबरला आहे, पाठ पाहिजे बरोबर. ABCD मध्ये एम काय करतो, डिवाइड करतो. एम हा 13व्या नंबरला आहे, ठीक आहे 13. एम NOPQRS कितवं, ठीक आहे. एम NOPQRS हे 13व्या नंबरला आहे. 14, 15, 16, 17, 18, 19 नंबरला यस आहे, त्याच्यामध्ये 1 ॲड करायची म्हणजे इथं स्टार्टिंग होणार आपली 20 पासून. तर 20 सगळीकडेच आहे, ठीक आहे. ए पहिल्या नंबरला आहे, त्याच्यामध्ये 1 ॲड करा, 2 उत्तर पाहिजे. 20 नंतर 2 संख्या पाहिजे. 20 नंतर 2 कुठं कुठं आहे, 1 2 3 ठिकाणी, इथं नाही आहे, ऑप्शन काढून टाका लगेच, कशाला वेळ वाया घालायचा, ठीक आहे. नंतर एन सांगितलं तुम्हाला, एम 13 नंबरला आहे, एन आहे मित्रांनो 14 नंबरला. एनचा नंबर आहे खरा अक्षर आपल्या ABCD मधला 14वा, त्याच्यामध्ये 1 ॲड करा म्हणजे 15 पाहिजे आपल्याला. म्हणजे 20 215, 20 215 कुठं कुठं आहे, 20 215 बघा इथं काय 20 214 आहे, नाही जमत. 20 214 आहे, नाही जमत. 20 215 ऑप्शन नंबर ए. पुढचं सॉल्व करायची पण गरज नाही, पुढचं मित्रांनो सॉल्व करायची पण गरज नाही, तरी पण क्रॉस चेक करायचं. मग शेवटच्या अक्षराकडे जा डायरेक्टली. आय ABCDEFGHI 9 नंबरला आहे, पण आयच्या 9 नंबर आहे प्रॉपर ABCD मध्ये. त्याच्या पुढचं संख्या घ्यायची आपल्याला. त्याच्या पुढची कोणती संख्या येणार आहे आपली, त्याच्या पुढची येणार आहे 10 नंबरची. त्याच्या पुढची संख्या कोणती आहे आपली 10 नंबरची. म्हणजे आपल्या शेवटला काय आलं 10, जे की आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण सॉल्व केलेलं आहे बरोबर. पुढचं सॉल्व करायची पण गरज नाही, ठीक आहे. समजलं मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू यामधील योग्य जागा दाखवते. म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की खेळाडू आहेत, ठीक आहे. ते खेळाडूमध्ये काही कबड्डी खेळाडू आहेत आणि काही फुटबॉल खेळाडू आहेत, ठीक आहे. काही खेळाडू कबड्डी आहे, काही फुटबॉल खेळाडू, तर यामधील योग्य ते संबंध दाखवते. आता मला सांगा, इथं दिलेले पूर्ण हा संच आला पूर्ण खेळाडूंचा. हा संच आला मित्रांनो पूर्ण संच आहे खेळाडूंचा. सगळे खेळाडू आहेत किंवा सगळे प्लेयर आहेत, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की कबड्डी खेळणारे खेळाडू आणि फुटबॉल खेळणारे. मग कबड्डी खेळणारे खेळाडू हे, फुटबॉल खेळणारे हे, कबड्डीला के लिहितो, फुटबॉलला F लिहितो. कबड्डी खेळणारे खेळाडू, फुटबॉल खेळणारे खेळाडू. बाकीचे मग आता इकडे अजून क्रिकेट खेळणारे असतील, कोणी खो खो असेल, कोणी अजून काही वेगळा गेम असेल, कोणी बेसबॉल असेल, कोणी काय असेल. म्हणजे हे सगळे खेळाडूच्या अंतर्गत हा संच येणार. मोठा संच खेळाडूचा आणि कबड्डीचा आणि फुटबॉलचा, जो की आहे पर्याय क्रमांक C मध्ये दिलेला आहे. समजते का. एकदम सोपा प्रश्न होता, लॉजिकल वेन डायग्राम. नेक्स्ट काय दिलं बघा आपल्याला, जर फुटबॉल टेनिस बॉलपेक्षा हलका आहे आणि बास्केटबॉल टेनिस बॉलपेक्षा जड आहे, परंतु हँडबॉलपेक्षा हलका आहे, तर वजनानुसार चेंडूंचा चढता क्रम लावा. समजते. परत इंग्लिशमध्ये बघूया. फुटबॉल इज लाइटर दॅन द टेनिस बॉल अँड बास्केटबॉल इज हेवियर दॅन द टेनिस बॉल, but lighter than the handball, then which is the correct ascending order of the balls in terms of the weight. त्यांचं म्हणणं आहे की असेंडिंग ऑर्डर लावा, म्हणजे वजन वाढत 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 गेलं पाहिजे वरती, सगळ्यात छोटा खाली, मग वजन वाढत गेलं. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लावायचा आहे. आता आपण इंग्लिशच बघूया, मराठीमध्ये थोडं जरा कन्फ्युजन होत राहते. मग इंग्लिश बघूया. फुटबॉल इज लायटर दॅन द टेनिस. आता मी काय करतो, फुटबॉलसाठी F लिहितो मित्रांनो. फुटबॉल लायटर म्हणजे मी काय करतो, हे चिन्ह देतो. जमते का, जमते, काय प्रॉब्लेम आहे. फुटबॉल हा टेनिस बॉलपेक्षा लहान आहे, समज तुम्हाला. हे चिन्ह म्हणजे लेस दॅन, हे चिन्ह ग्रेटर दॅन, हे तुम्हाला माहित आहे. मग हे काय केलं मी, फुटबॉल हा टेनिस बॉलपेक्षा लहान आहे, दिसतं, समजलं, ठीक आहे. इथपर्यंत पहिला पॉईंट क्लिअर झाला. अँड बास्केटबॉल इज हेवियर दॅन टेनिस बॉल. बघा त्यांचं म्हणणं काय आलं, बास्केटबॉल हा मोठा आहे. बास्केटबॉल आणि टेनिस बॉलचं कंपॅरिझन केलं. बास्केटबॉल इज हेवियर म्हणजे काय केलं मी, बास्केटबॉलकडे मोठेचं चिन्ह दाखवलं, ग्रेटर दॅन. बास्केटबॉल इज हेवियर दॅन टेनिस बॉल.
फुटबॉल इज लायटर दॅन टेनिस बॉल. फुटबॉल हा टेनिसपेक्षा बॉलपेक्षा लहान आहे आणि टेनिस बॉल बास्केटबॉलपेक्षा पण लहान आहे. एक स्टेटमेंट पण क्लिअर झाली. ठीक आहे. बास्केटबॉल इज हेवियर दॅन टेनिस बॉल. पण बास्केटबॉल जो आहे आपला तो बास्केटबॉल हा लायटर आहे किंवा छोटा आहे कोणापेक्षा, बट लायटर दॅन द हँडबॉल. बास्केटबॉल हा हँडबॉलपेक्षा लहान आहे. हे सगळे खेळांची नाव आहेत मित्रांनो. बास्केटबॉल हा हँडबॉलपेक्षा लहान आहे म्हणजे मग बास याचा अर्थ काय झाला, हँडबॉल मोठा आहे बास्केटबॉलपेक्षा, त्याच्यामुळे तिकडे साईन पाठवलं मी. ठीक आहे. झालं. 4च दिले का आपल्याला? हा 4च दिले. देन विच इज द करेक्ट असेंडिंग ऑर्डर म्हणजे वाढत जाणारी. म्हणजे याचा अर्थ काय, आता मला सांगा तुम्ही पायऱ्या चढताना, पायऱ्या चढता म्हणजे काय, वाढत जाणे, असेंडिंग ऑर्डर. तुम्ही सगळ्यात पहिले लहान पायरी चढता की नाही, लहान इन द सेन्स की छोटी, सगळ्यात खालची पायरी मग वरची पायरी. मग असेंडिंग ऑर्डर म्हणजे आपल्याला सगळ्यात कमी वजन असलेला पहिला घ्यायचा आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे वजन वाढवत न्यायचे. मग सगळ्यात पहिले मित्रांनो काय येणार आहे बरं, हे वजन इकडे वाढत चाललीत, इकडे वजन ह्या दिशेला वाढत चाललेले आहेत. मग सगळ्यात लहान कोण आहे, फुटबॉल, नंतर टेनिस बॉल. फुटबॉल आहे का कुठं ऑप्शन आहे पहिला, बघा फुटबॉल पहिला ऑप्शन, बॉल कुठे, फुटबॉल पहिलं ऑप्शन असणार पर्याय क्रमांक ए आणि सी आहे. फुटबॉल नंतर टेनिस बॉल, टेनिस बॉल नंतर बेसबॉल, बेसबॉल नाही सॉरी कोणता बॉल आहे, बास्केटबॉल का, सॉरी हा बास्केटबॉल. फुटबॉल नंतर टेनिस बॉल, टेनिस बॉल नंतर बास्केटबॉल आणि बास्केटबॉल नंतर हँडबॉल. म्हणजे बघा फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल आणि हँडबॉल हा आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे. इथं बरोबर, इथं पण बरोबर आहे. सी मध्ये फुटबॉल टेनिस बॉल बरोबर आहे, पण इथं हँडबॉल आणि बास्केटबॉल त्यांनी इंटरचेंज केले, त्यामुळे हा पर्याय पण चुकीचा आहे. म्हणजे वजन वाढत कशी चालले, फुटबॉल सगळ्यात छोटा आहे, टेनिस बॉल त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे, म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे इथं, हँडबॉल आहे किंवा सगळ्यात जास्त वजन असलेला म्हणजे हलका फुटबॉल आहे, थोडा जड टेनिस बॉल आहे, थोडा जड बास्केटबॉल आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जड हँडबॉल आहे, जे की आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे. इथपर्यंत समजलं आपल्याला. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो लॉजिकल रिझनिंग वर तुमचे जे PYQs आले होते सेट या एक्झाममध्ये, ते सगळे PYQs आपण बऱ्यापैकी दररोज लेक्चरमध्ये किंवा वेगवेगळे लेक्चर आपण टाकले आहेत, ऑलरेडी अपलोड केले आहेत, सगळ्या विषयाचे केले आहेत. परत सेटचा पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मध्ये जे काही आपले विषय आहेत सगळे ते विषय आपण घेत आहोत. डाटा इंटरप्रिटेशनचे तर आपण सगळे PYQ मित्रांनो कव्हर केले आहेत. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सेट नेट टेट इजुमॉल याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकतात. काही डाऊट असेल तर कमेंट करा किंवा तिथे नंबर दिलेला आहे आपला, तो नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकतात. ठीक आहे. आणि आज आपण इथं थांबूया, परत भेटूया उरलेल्या जे आपले लॉजिकल रिझनिंगचे काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत PYQs ते आपण परत कव्हर करूया. इन बिटवीन तुम्हाला काय करायचं की जेवढे लेक्चर झाले तेवढे एकदा बघायचं आहे आणि लेक्चरला मॅथच्या बसताना कधी पण लक्षात घ्या, एक पेन घ्या, एक वही घ्या आणि डायरेक्टली तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जर त्याच्यामधली कन्सेप्ट तुम्हाला काहीच माहीत नसेल तर पहिले ऐकून घ्या, कारण मग तुम्ही सोडवण्याच्या नादामध्ये मी काय सांगतो ते तुम्हाला लक्ष राहणार नाही. त्यामुळे थोडं ऐकून घ्या, समजून घ्या. समजलं असेल सायमल्टेनियस सॉल्व्ह करा, जेणेकरून आपण कुठं चुकतोय, आपल्याला अजून कशाची गरज आहे किंवा आपण काय म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्यामुळं सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलेलं कधी पण बेटर आहे. इथे थांबूया मित्रांनो. लेक्चर कसं वाटलं कमेंट करा, चांगलं वाटत असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर, जेणेकरून आमचेही म्हणजे स्वतः आमचं थोडं प्रोत्साहन वाढेल किंवा आम्हाला थोडं कॉन्फिडन्स येईल की मुलांपर्यंत आम्ही जे काम करतोय ते योग्य रीतीने चाललेलं आहे. ठीक आहे. थांबूया इथं. लवकर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.